प्रणाम. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत काहीतरी करत असतो. मनाला क्षणभरही विसावा मिळत नाही. फोन, काम, मेसेजेस, माहिती, विचार यांनी मन सतत व्यापलेलं राहतं. आणि दिवसभर इतकी धावपळ करून जेव्हा रात्री झोपायला जातो तेव्हा कधीकधी मनात प्रश्न येतो की आपण खरंच जगतोय की फक्त धावत आहोत. आज आपलं आयुष्य वेगवेगळ्या गोष्टींनी इतकं भरून गेलेलं आहे की असं वाटतं जणू जगण्यासाठी वेळच उरलेला नाही. आपल्याला सतत काहीतरी पूर्ण करायचं आहे, कुठेतरी पोहोचायचं आहे, काहीतरी सांभाळायचं आहे. दिवसाचा बहुतेक वेळ आपण एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीकडे धावत असतो. आणि या सगळ्या धावपळीत नकळतपणे एक विचित्र गोष्ट घडायला लागते. ती म्हणजे आपण दिवसभरात बऱ्याच गोष्टी करतो, पण त्यातली एकही गोष्ट पूर्णपणे जगू शकत नाही. म्हणजे असं की जेवत असताना मन दुसरीकडे असतं. मित्रांसोबत किंवा इतर लोकांसोबत बसलो तरी लक्ष पूर्णपणे तिथे नसतं. तसंच एका कामातून दुसऱ्या कामात, एका विचारातून दुसऱ्या विचारात, एका स्क्रीनमधून दुसऱ्या स्क्रीनमध्ये आपलं मन सतत फिरत राहतं. सुट्टीच्या दिवशीसुद्धा मन शांत नसतं. शरीर थांबतं पण मन मात्र धावतच राहतं. आणि कदाचित म्हणूनच आता थकवा फक्त शरीरालाच येत नाही, आपल्या मनालाही सतत एक इनव्हिजिबल प्रेशर जाणवत राहतं. दिवसभर काही विशेष कठीण काम केलेलं नसतानाही मन थकल्यासारखं वाटतं. कारण शरीरापेक्षा जास्त धावपळ आता मनाचीच सुरू आहे. पूर्वी माणूस थकायचा तो कामामुळे, आता माणूस थकतो तो सतत चालू असलेल्या मानसिक हालचालींमुळे. म्हणजे सतत काहीतरी प्रोसेस करणं, रिस्पॉन्ड करणं, कंपेअर करणं किंवा सतत काहीतरी प्लॅन करणं, मॅनेज करणं, अशा सतत चालू असलेल्या मानसिक हालचालींमुळे आपण जास्त थकतो. त्यामुळे मनाला शांत होण्यासाठी जागाच उरत नाही. आणि हळूहळू ही अवस्था इतकी नॉर्मल वाटायला लागते की आपण जगण्याची हीच पद्धत आहे असं मानायला लागतो. त्यामुळे प्रश्न फक्त आपण किती बिझी आहोत, किती व्यस्त आहोत हा नाही, तर मुळात आपण थांबूच का शकत नाही हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण फक्त बिझी असणं हाच आपल्या आयडेंटिटीचा, आपल्या ओळखीचा एक भाग बनत चाललेला आहे. सतत काहीतरी करत असलो, धावत असलो तरच आपण प्रोडक्टिव्ह आहोत असं आपल्याला वाटतं. सतत काहीतरी करत असलो तरच आपण महत्त्वाचे आहोत आणि आपण मागे पडत नाही आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणूनच रिकामा वेळ मिळाला की मन लगेच काहीतरी शोधायला लागतं. काही क्षण शांत बसणंसुद्धा कठीण वाटायला लागतं. आणि त्यातल्या त्यात आजूबाजूचं जगही सतत आपलं लक्ष खेचत राहतं. प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, काहीतरी एंटरटेनिंग आपल्यासमोर येत राहतं. त्यामुळे साधे, शांत, निवांत आणि संथ क्षण आता मनाला पुरेसे वाटत नाहीत. प्रत्येक क्षणी मनाला सतत काहीतरी स्टिम्युलेशन हवं असतं. आणि त्यासाठी आपण मग नकळतपणे प्रत्येक क्षण भरून काढायचा प्रयत्न करत राहतो. आता आपण फक्त काम करतानाच व्यस्त नसतो, आपण मानसिकदृष्ट्याही सतत ऑक्युपाईड असतो. म्हणजे चालताना काहीतरी ऐकायचं, रिकाम्या वेळेत काहीतरी पाहायचं, 2 मिनटं थांबलो तरी लगेच फोन हातात घ्यायचा. जणू शांत क्षणांपासून आपण दूर जात आहोत. आणि या सगळ्याचा परिणाम हळूहळू आपल्या जगण्यावर व्हायला लागतो. कारण जीवन हे फक्त मोठ्या घटनांमध्येच नसतं, तर ते छोट्या छोट्या क्षणांमध्येही असतं. म्हणजे सकाळचा शांत वेळ, निवांत जेवण, कुणाशी मनापासून बोलणं,
चालताना आसपास पाहणं, थोडा वेळ शांत बसणं, असे साधे आणि निवांत क्षण. बरेचदा अशाच साध्या क्षणांमध्ये जीवन जास्त जाणवतं. पण आपण मेंटली इतके बिझी झालेलो आहोत की हे साधे क्षणसुद्धा अनुभवायचे राहून जातात. आता यावरचा उपाय म्हणजे अजून वेगाने धावत राहणं हा नाही, तर अधूनमधून थोडं थांबणं हाच खरा उपाय आहे. आणि यासाठी आपल्याला लगेच सगळं बदलायची गरज नाही, पण दिवसातले काही क्षण तरी पुन्हा स्वतःकडे वळवायची गरज आहे. असे क्षण जिथे आपण फक्त काहीतरी कन्झ्युम करत नसतो, तर खरंच जगत असतो. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर काही मिनटं तरी फोनशिवाय शांत बसणं, चालताना सतत काहीतरी ऐकण्याऐवजी थोडा वेळ फक्त चालणं, तसंच जेवत असताना फक्त जेवणावर लक्ष असणं, म्हणजे जेवत असताना फक्त शरीरानेच नाही तर मनानेही तिथे असणं. तसंच प्रत्येक रिकाम्या क्षणी मनाला काहीतरी भरवत राहण्याची सवय थोडी कमी करणं. दिवसातला काही वेळ तरी असा ठेवणं जिथे आपण फक्त परफॉर्म करत नाही तर खरंच जगत असतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षण प्रोडक्टिव्ह असलाच पाहिजे या सततच्या मानसिक दबावातून थोडं बाहेर येणं. कारण जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी या घाईत नाही तर शांत क्षणांमध्येच जास्त जाणवतात. आणि मग हळूहळू जेव्हा आपण असं अधूनमधून थोडं थांबायला लागतो, तेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं की जीवन हे फक्त मॅनेज करण्याची गोष्ट नाही, तर ते अनुभवण्याची गोष्ट आहे. आपण सगळेच काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी सांभाळण्यासाठी, काहीतरी गाठण्यासाठी सतत धावत आहोत. आणि त्या धावपळीत जीवन कधी फक्त एक हॅबिट, एक सवय बनून जातं हेही लक्षात येत नाही. म्हणून आपल्या आयुष्यात किती गोष्टी आहेत यापेक्षा त्या सगळ्या गोष्टी जगताना आपण स्वतःला कुठे हरवत तर नाही आहे ना, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटी जीवन हे फक्त आलेला दिवस पूर्ण करण्यासाठी नाही, तर ते खऱ्या अर्थाने जगण्यासाठी आहे. प्रणाम. धन्यवाद.